नमस्कार. पुढारीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण आज संवाद पाहताय. मी गुरुप्रसाद जाधव आणि माझ्या सोबत आहेत पुढारी मल्टीमीडिया संपादक मृणाली नानिवडेकर मॅडम आपलं स्वागत आहे या संवादामध्ये. खरं तर आजचा दिवस खास आहे कारण उद्याचा दिवस हा त्याहून खास असणार आहे. 5 जुलै ही तारीख आणि या दिवशी खरं तर मराठी जनांच्या मनामध्ये अनेक वर्ष जे एक चित्र होतं ते चित्र पूर्ण होणार का असा प्रश्न खरं तर सगळ्या मराठी जनांना पडलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आस्था असलेल्या खरं तर प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधीतरी राजकारणामध्ये एकत्र येऊ शकतात का, राजकीय युती करू शकतात का. आणि त्या प्रश्नाच्या जवळ जाणारी घडामोड मुंबईमध्ये उद्या घडणार आहे, ज्याची उत्सुकता अर्थातच म्हणजे जशी सगळ्या मराठी जनांना आहे तशी राजकीय विश्लेषक म्हणून अनेक वर्ष महाराष्ट्राचे राजकारण पत्रकार म्हणून कव्हर केल्यानंतर आपल्याही मनामध्ये असेल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपण या संवादाच्या माध्यमातून अर्थातच आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. कारण मला माहिती आहे की अनेकांना प्रश्न हा पडला असेल मॅडम की राज आणि उद्धव ठाकरे हे खरंच या दोन बंधूंमध्ये मनोमिलन होऊ शकणार आहे का. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू या मेळाव्याच्या निमित्तानं खरंच राजकीय युती करू शकतायत का. या सगळ्या शक्यतांविषयी, या सगळ्या प्रश्नांविषयी आपण बोलूच. पण मला वाटतं आपण मॅडम थोडं बेसिकपासून सुरुवात करूया. आपल्याला प्रेक्षकांना हे समजावून सांगावं लागणार आहे कदाचित की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंचे एकूणच संबंध सुरुवातीपासून नेमके कसे होते, कुठकुठल्या टप्प्यावरती ते कसे बदलत गेले आणि आत्ता या क्षणाला जेव्हा हे दोन बंधू मेळाव्याच्या निमित्तानं का होईना पण एकत्र येतात तेव्हा हे संबंध नेमके कसे आहेत मॅडम. गुरुप्रसाद, गंमत काय झाली होती, दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मभरी ही एक मराठीतली म्हण आहे. गेल्या काही वर्षातल्या उद्धव आणि राज यांच्या ताणलेल्या संबंधांकडे पाहून या म्हणीची लोकांना आठवण यायची. खरं तर दोघंही व्यक्तिगत जीवनात, सणासुदीला, विशेषतः लग्न समारंभांना निश्चितपणे एकत्र यायचे. तरी देखील नेमकं या भावांमध्ये काय होत आहे, ठाकरे ब्रँड एकत्र येणार आहे की नाही अशा चर्चा सुरू व्हायच्या. त्यामुळे हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय तो खरोखरच खूप महत्वाचा आहे. दर्शकांना आपण थोडं मागे घेऊन जाऊ. राज आणि उद्धव हे दोघही जण शिकले दादरच्या बालमोहन शाळेमध्ये. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यापेक्षा मोठे आहेत. यांचं घरातलं नाव आहे, उद्धव ठाकरेंना म्हणतात दादू आणि राज ठाकरेंना म्हणतात राजा. या दोघांच्या अतिशय मनोज्ञ संबंधांबद्दल उद्धव ठाकरे यांनी एका दिवाळी अंकात लेख देखील लिहिलेला आहे की दोघं जण कसे बरोबर शाळेत जायचे. त्यांच्या काही मित्रमैत्रिणींनी सातत्याने सांगितलेलं आहे की दोघंही जण खरं तर बाळासाहेब ठाकरे तेव्हाही मोठी शक्ती होते. लोकलनी, बसनी कॉलेजात यायचे, मुंबई तिकडे तिकडे फिरायचे आणि दोघांच्याही मनात आम्ही कोणीतरी खूप मोठे आहोत अशा प्रकारचा लवलेश नसायचा. आपल्या अनेक दर्शकांना माहिती असेल, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे जसे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत तसंच उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई आणि राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. राज ठाकरेंनी त्यांचा अतिशय मनोरंजक बोलण्याचा स्वभाव आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की ही माझी कावशी आहे, म्हणजे काकू आणि मावशी यातला एकत्र शब्द कावशी. कुंदाताईंच्या लग्नानंतर त्यांचं नाव श्रीकांत ठाकरे यांनी संगीताला साजेसं ठेवलंय. राज ठाकरे यांचं नाव देखील स्वरराज आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे आपण जर विचार वाचू तर ते अत्यंत जाज्वल्य हिंदुत्वाचा प्रसार करायचे आणि त्या घरात श्रीकांत ठाकरेंसारखे संगीतकार, बाळासाहेब ठाकरे जे त्यांच्यापेक्षा 3 का 4 वर्षांनी मोठे होते, अत्यंत उत्तम व्यंगचित्रकार, उत्तम टिप्पणी करणारी एक व्यक्ती, असा एक तो ठाकरे कुटुंबाचा जो जलवा असेल त्या काळातला तो आपण कल्पना करू शकतो. राज आणि उद्धव यांच्या संबंधांचा मागोवा घेताना केवळ एकच गोष्ट सांगते, प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या घरी महाराष्ट्राच्या सेवेत मी माझा मुलगा बाळ याला समर्पित करतोय असे एक 17-18 लोकांच्या उपस्थितीत सांगितलं होतं आणि त्यातनं शिवसेना जन्माला आली होती. दिवाकर रावते या घटनेचे साक्षीदार आहेत, जे काही काळ मंत्री देखील होते. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना जेव्हा केली तेव्हा त्यांनी हेच वाक्य हाताशी धरत उद्गार काढले होते
की आज बाळासाहेबांना जनतेच्या हवाली करणारे प्रबोधनकार ठाकरे माझे आजोबा नाहीत, माझे वडील देखील नाहीत. त्यामुळे आज मी स्वतःच महाराष्ट्राला जनतेच्या सेवेत अर्पण करतोय. ही सगळी फाटाफूट होईपर्यंतचे दोघांचेही संबंध अत्यंत उत्तम होते. किंबहुना व्यक्तिगत पातळीवर ते आजही चांगले असतीलही. राजकीय भूमिका वेगळी आणि कौटुंबिक भूमिका वेगळी असं काहीसं त्यांच्यात होतं, जे पवार कुटुंबात आपल्याला आज प्रकर्षाने दिसतं. पण दोघांची ही वाटचाल एकाच घरात एकाच बरोबर अशी एक समान विचारांचे भाऊ अशा रीतीने झाली होती, हे मात्र निश्चित. अगदी मॅडम, जसे आपण म्हटलं की या दोन भावांमध्ये अर्थातच सुरुवातीपासून असलेले हे सगळे संबंध, पण मात्र कुठेतरी एक खटका पडला. त्यानंतर दोन भाऊ हे वेगवेगळे झाले, वेगवेगळ्या भूमिका घेऊन खरं तर आपापली संघटना आपापला पक्ष घेऊन ते आपापल्या परीनं राजकारण करत होते. आज एका टप्प्यावरती ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत असं चित्र महाराष्ट्राला दिसतंय. मात्र जर का आपण मी जसं म्हटलं तसं आपण अगदी बेसिकपासून प्रेक्षकांना आपल्या ही गोष्ट समजावून सांगतोय की आज जेव्हा ज्या टप्प्यावरती हे भाऊ एकत्र येत आहेत तेव्हा खालनं जे बरंच पाणी गेलेलं आहे त्याचा अंदाज सगळ्या प्रेक्षकांना आला पाहिजे. कशी वाटचाल या दोन्ही भावांची राहिली स्वतंत्र राजकारण करत असताना? एकतर आपल्याला दर्शकांना मागे घेऊन जावं लागेल 95 सालापर्यंत. तेव्हा मी नुकती पत्रकार झाली होती. खरं तर 94 सालापासूनच या राज्यामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले होते आणि कुठेतरी हिंदुत्वाच्या शक्तीचा उदय होतोय हे लक्षात येत होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं किंबहुना त्यांच्या मदतीला असल्यासारखे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत धुरंधर नेते प्रमोद महाजन वावरत असत. होता होता या सगळ्या संघटित प्रयत्नांची, गोपीनाथ मुंडे अशा जनमानसातल्या भाजपच्या चेहऱ्याची लोकांनी पसंती केली आणि 95 साली महाराष्ट्रामध्ये युतीचं राज्य आलं. हे युतीचं राज्य आल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, स्मिता ठाकरे असा एकूणच ठाकरे परिवार या सत्ता कारणाभोवती गुंफला गेला. खरं तर राज ठाकरे हे काकांची व्यंगचित्रकला स्वतःच्या कुंचल्यातनं समोर आणत होते आणि उद्धव ठाकरे यांना देखील प्रारंभी व्यंगचित्रकलेत रस होता. त्यांनी पण वडिलांबरोबर काही चित्र काढली होती असं म्हणतात. पण नंतर मात्र ते छायाचित्रणाकडे वळले आणि फोटोग्राफी हे उद्धव ठाकरेंचं पॅशन झालं. राज ठाकरे व्यंगचित्रात रमले आणि होता होता विद्यार्थी सेना ही जी शिवसेनेची एक शाखा होती त्याची जबाबदारी राज ठाकरे यांनी पाहायला सुरुवात केली. त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. राज ठाकरे नावाची शक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आली ती त्या मोर्चामुळे खरं तर. आणि त्यांच्याशी संबंध असलेले अनेक तरुण नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढले होते, कामाला लागले होते. आज राज ठाकरे यांचे सहकारी असलेले काही जण त्याच मुशीतनं तयार झालेले आहेत. उद्धव ठाकरे ह्या सर्व घडामोडींकडे काहीशा तटस्थ भूमिकेतून त्या काळात बघायचे. युतीचं सरकार आल्यानंतर ठाकरे कुटुंबात काही दुर्दैवी घटना घडल्या. बिंदू माधव नावाचे बाळासाहेब ठाकरे यांचे जे चिरंजीव होते, अत्यंत सुंदर सिनेमा काढलेला आहे त्यांनी निर्माते म्हणून, ते एका अपघातात निधन पावले. मासाहेब म्हणजे मीनाताई ठाकरे ज्या अनेक शिवसैनिकांना आपली आई वाटायच्या त्या देखील अचानक निधन पावल्या. आणि थोडंसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कौटुंबिक आघाडीवर काहीसे एकाकी पडले. त्यावेळेला अर्थातच हळूहळू मुलगा असलेला उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे थोडंसं त्यांच्या निमित्ताने बाळासाहेबांना आधार देण्यासाठी एकत्र आले. आणि काही भाष्यकार असं सांगतात, त्या काळातली वर्तमानपत्र जर पाहिली तर गॉसिप कॉलम्स मधून किंवा काही बातम्यांमधून असं लक्षात येतं की होता होता ध्रुवीकरण व्हायला लागलं घरामध्ये. त्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना संयत स्वभावाचे उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबरीने आणि नंतर मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांच्या बरोबर राज ठाकरे, स्मिता ठाकरे असे एक वर्तुळ मातोश्रीत वावरू लागलं. स्मिता ठाकरे कालांतराने मातोश्री बाहेर गेल्या, तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
त्यानंतर मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही शिवसेनेच्या कारभारामध्ये रस घ्यायला लागतील हे लक्षात आलं. आणि ज्या वेळेला राज ठाकरे यांना कळायला लागलं की राजकारणात उद्धव ठाकरे हे देखील वावरणार, त्यांना थोडीशी काहीशी मागे भूमिका स्वीकारावी लागणार, त्या काळात त्यांनी स्वतःचं पोझिशनिंग ठरवत असतानाच रमेश किणी नावाचं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गाजलेलं एक मृत्यू प्रकरण झालं. पुण्यामध्ये अल्का टॉकीज आहे. त्या अल्का टॉकीजमध्ये मी जर चुकत नसेन तर ब्रोकन अॅरो नावाचा एक सिनेमा पाहायला गेलेल्या रमेश किणी यांचा त्या सिनेमागृहात मृत्यू झाला. आणि तो मृत्यू घडवला गेला, ती हत्या आहे अशा प्रकारचा प्रचार झाला आणि राज ठाकरे यांचे संबंध त्या घटनेशी जोडले गेले. अतिशय दुःखद घटना होती. कोणाचाही असा अपघाती मृत्यू होणं आणि एका राजकीय वारसदारावर त्या संबंधातले आरोप होणं हे त्याहून दुर्दैवी होतं. त्या काळात युतीचं सरकार होतं. तरी देखील ठाकरे कुटुंबावर आलेल्या या घाल्यातून त्यांची सुटका होण्यासाठी सीबीआय चौकशीपर्यंत सर्व घटनाक्रम गेला आणि त्यानंतर राज ठाकरे यांना क्लीन चिट दिली गेली. मात्र या कालावधीमध्ये आपलं महत्व जे आहे ते अडचणीत आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले गेले असावेत असा राज ठाकरे यांचा समज झाला असं म्हणतात. एक तर सुजाता आनंदन नावाच्या पत्रकार होत्या हिंदुस्तान टाइम्समध्ये, आता त्या नाहीत. त्यांनी हिंदुस्तान टाइम्समध्येच एक बातमी दिली होती की अमिताभ बच्चन यांचे केंद्र सरकारमधले संबंध वापरून राज ठाकरे यांनी स्वतःला वाचवलं होतं. खरं खोटं माहीत नाही, पण त्या काळात उद्धव ठाकरे स्टेटमेंट देताना राज ठाकरे यांच्या बाजूनी बोलायचे हेही तितकंच सत्य आहे. पण मातोश्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची राजकारणं चालत होती. मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत, आज ते आमदार आहेत, शिवसेनेची त्यांना प्रचंड माहिती आहे, त्यांचाही हा वाद वाढवण्याशी संबंध जोडला गेला होता. पण त्या काळात नारायण राणे, राज ठाकरे असे लोक बाळासाहेबांचा त्याग करून स्वतः एक वेगळी चूल बांधायला बाहेर पडले होते. राज ठाकरे यांची ती पत्रपरिषद मला अजूनही आठवते, ज्यावेळेला ते म्हणाले होते की माझं वाद विठ्ठलाशी नाही, माझा वाद त्यांच्या भोवती असलेल्या काही लोकांशी आहे. त्यांना कोणाचं नाव घ्यायचं होतं, काय बोलायचं होतं वगैरे आपल्याला सांगता येणार नाही, पण तिथपासून दोघांमध्ये उभी फूट पडत गेली. खरं तर याच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष व्हावे म्हणून शिर्डीत झालेल्या एका अधिवेशनामध्ये नाव पुढे केलं होतं. त्याच्या आधी मायकेल जॅक्सनचा एक कार्यक्रम शिवउद्योग सेनेसाठी राज ठाकरे यांनी ठेवला होता, त्याला देखील उद्धव ठाकरे हजर राहिले होते. आणि मेच्या महिन्यात जे गेटवे ऑफ इंडिया आहे त्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो बायोग्राफीचा एक अत्यंत देखणा कार्यक्रम राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळेला पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय आवाजाच्या लता दिदी मंगेशकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन, क्रिकेटर्स हे सगळे त्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. उद्धव ठाकरे यांना त्या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या आणि त्या फोटो बायोग्राफीचे शिल्पकार असलेल्या ज्येष्ठ पत्रकार लेखक अंबरीश मिश्र यांनी बोलावं अशी विनंती केली होती. पण उद्धव ठाकरे शुभेच्छा देत राज ठाकरे यांना त्यावेळेला काहीही बोलले नव्हते. त्यानंतर जी महानगरपालिकेची निवडणूक आली मुंबईत, त्यात राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती की शिवसेनेत अंतिम शब्द केवळ बाळासाहेब ठाकरेंचा, त्यानंतर कोणाचाही अंतिम शब्द नसेल. ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं आव्हान मानलं जात होतं. त्यानंतरचा जो घटनाक्रम झाला गेल्या 20 वर्षांपूर्वीचा, तो अजूनही महाराष्ट्राला ज्ञात आहे. एक कुटुंब कसं फुटत जातं त्याचं ते उदाहरण आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करत वेगळे झाले आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं राजकारण समांतर सुरू झालं. या सगळ्या कालावधीतही काही कौटुंबिक हेलावणारे प्रसंग आले. उद्धव ठाकरे यांना ज्या वेळेला रुग्णालयात दाखल करावं लागलं त्यावेळेला बाळासाहेबांच्या दूरध्वनीमुळे राज ठाकरे स्वतः लीलावती रुग्णालयात गेले होते असं सांगतात. ते तिथे गेले होते हे अनेकांनी पाहिलेलं आहे, पण ते बाळासाहेब ठाकरेंच्या दूरध्वनीमुळे गेले होते की स्वतःहून गेले होते हे माहिती नाही. खरं तर ज्याप्रमाणे राज ठाकरे जिंदादिल आणि आक्रमक नेते आहेत,
त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे देखील एक संघटनात्मक बांधणीवर जोर देणारे नेते आहेत. दोन भाऊ एकत्र आले असते तर संघटनात्मक एकाची बांधणी आणि एकाचा आक्रमक चेहरा असं शिवसेना पुढे गेली असती. पण प्रादेशिक पक्ष हे मुख्यतः कौटुंबिक आधारावर बांधले गेलेले असतात, त्यामुळे तसं झालं नाही. दोन शकलं झाली. त्यानंतरचा इतिहास महाराष्ट्रासमोर आहे. तो इतिहास बदलायला उद्या सुरुवात होतीये का याबद्दल सध्या प्रचंड कुतूहल आहे. एकच फक्त मी सांगते, हो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पदार्पणातच जे यश मिळालं होतं आणि बहुसंख्येने आमदार निवडून आले होते, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी पुतण्याला गुच्छ पाठवला होता म्हणतात. आणि राज ठाकरे ज्या काळात दौरे करायचे, प्रचंड मोठ्या सभा व्हायच्या, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे कधीतरी काळजीने त्यांना फोन करून विचारायचे असं म्हणतात की बाबा रे औषध घेतोयस ना, तब्येत सांभाळून आहेस ना. त्यानंतर मीनाताई ठाकरे यांचा जो शिवाजी पार्कचा पुतळा आहे, अत्यंत मानाचं ठिकाण आहे मराठी माणसासाठी मुंबईतल्या, त्याच्यावर जेव्हा काही समाजकंटकांनी काहीतरी करायचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला उद्धव ठाकरे तिथे गेल्यावर त्यांनी राज ठाकरे यांच्या आईला म्हणजे मावशीला आणि काकूला आवाज देऊन बरोबर घेतलं होतं. नुकतंच राज ठाकरे यांची जी बहीण आहे जयजयवंती, त्यांच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे एकत्र वावरतायत हे चित्र स्पष्ट झालं होतं. या जयजयवंती या रश्मी पाटणकर म्हणजे नंतरच्या उद्धव ठाकरे यांची पत्नी झालेल्या रश्मी ठाकरे यांची LICतली मैत्रीण होत्या आणि त्या दोघांचं लग्न ठरायला कारणीभूत होती ती राज ठाकरे यांची सख्खी बहीण. त्या सख्ख्या बहिणीला राजच्या आणि स्वतःच्या चुलत बहिणीला राखी बांधायला उद्धव ठाकरे अजूनही दरवर्षी जातात असे त्यांचे काही निकटवर्तीय सांगत असतात. आता ही सगळी जी कौटुंबिक गोडीची एक साधारणतः साखर पेरणी होती, ती राजकारणात गेल्यावर कुठेतरी संपली. याला कारण दोघांनाही मोठं व्हायचं होतं. राज ठाकरे बाहेर पडायच्या आधी असं म्हणतात, मनोहर जोशींनी एक तोडगा काढला होता आणि त्यात महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्हे उद्धव ठाकरे यांनी सांभाळावेत आणि 18 जिल्हे राज ठाकरे यांनी सांभाळावेत, तिथे शिवसेना वाढवावी असा तोडगा होता. हे जे जिल्हे काढले गेले ते अन्यायकारक असल्याचं नमूद करत ते प्रकरण सांधलं गेलं नव्हतं. त्यानंतरचा इतिहास हा अत्यंत संघर्षाचा होता. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेबांना काय जेवायला घालायचे यावर देखील आरोप बरोबर. या सगळ्या गोष्टी झाल्या खरं तर कुटुंबाच्या इतिहासातनं पुसून टाकावं असं पान आहे. अगदीच. आणि हे सगळं ठाऊक असताना आता जेव्हा हे दोन बंधू एकत्र येऊ पाहता आहेत तेव्हा हा जो टप्पा आहे हा टप्पा महत्वाचा आहे. आताच ते एकत्र काय येत आहेत याच्याविषयी आपली कमेंट आणि त्यासोबतच सगळ्यांना जो पडलेला प्रश्न आहे की एकत्र तर येत आहेत, मेळावा तर घेत आहेत, पण युती होणार का, अगदी थोडक्यात आणि मग आपण समप करू. पहिल्या प्रश्नाला मी पहिलं उत्तर देते. आज दोघं एकत्र काय येत आहेत याचं खरं राजकारणाच्या दृष्टिकोनातून उत्तर पाहिलं तर दोघांनाही एकमेकांची अस्तित्व राखण्यासाठी गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून बाहेर पडून महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला तो लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाला, पण विधानसभेत मात्र त्यांना महाराष्ट्राने नाकारलं. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. मुंबई जो शिवसेनेचा मानबिंदू आहे तिथे त्यांच्या केवळ 10 ठिकाणी आमदारांच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर अस्तित्वाचं आव्हान आहे असं काही जण म्हणतात. खरं तर मराठी माणसाला शिवसेना अजूनही आवडत असेल उद्धव ठाकरेंची, एकनाथ शिंदेचं बंड त्यांना आवडलं नसेल तर जनता त्यांच्या मागे उभी राहील. पण ही जर तरची गोष्ट आहे. अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोणीतरी बरोबर असावं असं वाटू शकतं. राज ठाकरे ज्या झपाट्याने वर गेले होते त्यांचा ग्राफ, राजकीय ग्राफ खाली खाली येत गेला. त्यामुळे त्यांना देखील आधारासाठी कोणाची तरी गरज असते. इतका तेजस्वी नेता पण वेगवेगळ्या वैचारिक आघाड्या करत गेला. आधी मोदींकडे गेला, नंतर मोदींची लावरेती कॅसेट पर्यंत आलं. त्यामुळे राज ठाकरे धरसोड करतात अशी एक चर्चा होऊ लागली. त्यात महाराष्ट्राचं नुकसान झालं. त्यांना देखील आज आधाराची गरज आहे आणि त्यामुळेच त्यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला एकत्र यायचं असेल तर काही हरकत नाही असं एक केवळ साधं विधान केलं होतं.
त्या विधानाचीच परिणिती उद्याच्या एका विजयी सभेत होणार आहे. दोघांनाही मराठी मतं हवी आहेत, दोघांनाही अस्तित्वाची लढाई एकत्र लढायची आहे. राज ठाकरे खरोखर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणार असतील तर त्यांना कुठेतरी एक वेगळं समीकरण प्रत्यक्षात यावं असं वाटतंय का हे. दुसरा मुद्दा भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा. माझ्या मते उद्या मोर्चाच्या निमित्ताने मोर्चा मिलन होत आहे हे तर खरं आहे. राज ठाकरे यांनी तृतीय भाषा सक्तीच्या विषयावर ही हिंदी सक्ती आहे असल्याचं कारण देत जेव्हा हाक दिली त्या हाकेला उद्धव ठाकरे प्रतिसाद देतील असं वाटलं नव्हतं. कारण भाऊबंदकीतली भांडणं इतकी कठीण असतात की ती सुटत नाहीत. महाभारताचं युद्धात पर्यवसन झालं आपण भारताने पाहिलेलं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी आश्चर्यकारकरित्या मी या अभियानात तुमच्या बरोबर आहे असं सांगत जी काय राज ठाकरे यांच्या टाळीला टाळी दिली. 14 साली एकदा प्रयत्न झाला होता. काही लोक असं म्हणतात संदीप देशपांडे की श्रीधर पाटणकरांनी काही वर्षांपूर्वी प्रस्ताव आणला होता पण युती होऊ शकली नव्हती. आता दोघं भाऊ मोर्चासाठी एकत्र येत आहेत. मराठी हे कारण आहे, त्या दोघांनाही तो बांधणारा मुद्दा आहे. अगदी अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे हे जातं का, पुढे जायचं असेल तर जागा वाटप कसं होतं हे अनेक मुद्दे आहेत ज्याची उत्तरं उद्या मिळणार आहेत. अगदी अगदी म्हणजे आता दोन भाऊ शेजारी पण भेट नाही संसारी अशा या लाईनवर खरं तर आपण दोघांच्या नातेसंबंधांविषयी बोलायला सुरुवात केली होती. आता प्रत्यक्षात भेट तरी होणार आहे एवढं महाराष्ट्राला कन्फर्म कळलेलं आहे. पण या भेटीचं पुढे काय होणार याची प्रतीक्षा अर्थातच आपल्या सर्वांना करावी लागणार आहे. धन्यवाद मॅडम या विशेष संवादासाठी. आणि असं या संवादामध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.